नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MKCL न्यू इरा 2025 मधील सेशन नंबर 5 पाहणार आहोत। सेशन नंबर 5 ला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर ह्याच्यामध्ये जे काही ऑरेंज कंटेंट असेल ते तुम्हाला ग्रीन करावं लागेल, म्हणजे सोडवावं लागेल, आपल्याला शोधावं लागतं। ह्याच्यामध्ये ह्या प्रत्येक प्लस मध्ये जाऊन क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑरेंज कंटेंट तुमचं मिळत जाईल। इथे नॉलेज चेक आहेत, नॉलेज चेकला स्टार्ट करा। खालीलपैकी कोणते चित्र जीमेलचे प्रतिनिधित्व करते हा प्रश्न आहे। आपल्याला पाहावं लागेल चित्रामध्ये हे आहे जीमेल, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे। सबमिट करा। पुढचा प्रश्न आहे कोणत्याही ईमेल अकाउंटचे सर्वात प्राथमिक फंक्शन देणारा पर्याय निवडा। त्याचं उत्तर आहे ईमेल कंपोज करणे, पर्याय क्रमांक 4। समजा तुम्ही 4-5 दिवस ऑफिसच्या बाहेर आहात, तुमच्या ईमेलसाठी ईमेल रिस्पॉन्स ऑटोमेट करण्यासाठी तुम्ही कोणते जीमेल फीचर सिलेक्ट कराल ते ओळखा। आपल्याला या चित्रामध्ये पाहावं लागेल ऑटोमॅटिक जीमेल फिल्टर कुठे आहे ते। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। सबमिट। पुढचा प्रश्न आहे जीमेल मध्ये व्हॅकेशन रिस्पॉन्डर सुविधेचा उद्देश काय असतो। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। युजर उपलब्ध नसतो तेव्हा ती ईमेल्सना एक पूर्वनिश्चित मेसेज पाठवते। सबमिट करा। SIM करा। समोर एंड एक्झाम टाइप करा, कन्फर्म करा आणि ओके वरती क्लिक करा। त्यानंतर पुढचं ऑरेंज कंटेंट आपल्याला शोधावं लागेल किंवा नॉलेज चेक कुठे आहेत आपल्याला पाहावं लागेल। सगळं ऑरेंज कंटेंट तुम्हाला कंपल्सरी सोडवायचं आहे। त्यानंतर इथे टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट आहे, ती टेस्ट ओपन करून सोडवायची आहे तुम्हाला कंपल्सरी, त्याशिवाय तुम्ही पुढच्या नॉलेज चेक कडे जाऊ शकत नाही। आपल्याला नॉलेज चेक पाहायचे कुठे पुढं, इथे आहे पुढचा नॉलेज चेक। नॉलेज चेकला क्लिक करा, स्टार्ट करा। पहिला प्रश्न आहे स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी यापैकी कोणते टूल वापरले जाते। आपल्याला चित्र मोठं करून पाहावं लागेल। स्निपिंग टूल वापरतात, पर्याय क्रमांक 2। सबमिट। स्निपिंग टूल मध्ये नवीन स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी तुम्ही कोणती कमांड वापराल। नवीन स्क्रीनशॉट साठी आपण न्यू ही कमांड वापरतो, पर्याय क्रमांक 4। सबमिट। स्निपिंग टूल मध्ये तुम्ही चुकून न्यू स्निप तयार केले तर स्क्रीनशॉट कॅप्चर रद्द करण्यासाठी तुम्ही कोणती कमांड वापराल। याचं उत्तर आहे कॅन्सल, पर्याय क्रमांक 3। सबमिट। संपूर्ण स्क्रीनचा स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी कोणता पर्याय सिलेक्ट कराल। याचं उत्तर आहे संपूर्ण स्क्रीनचा घ्यायचं आपल्याला, फुल स्क्रीन स्निप, पर्याय क्रमांक 2। सबमिट। पाचवा प्रश्न आहे विंडोज 10 मध्ये कोर्टाना ऍक्टिव्हेट करण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल। कोर्टाना साठी आपल्याला इथं क्लिक करावं लागेल, सर्चच्या शेजारी, पर्याय क्रमांक 2। सबमिट। 6वा प्रश्न आहे विंडोज 10 मध्ये कोणता वेब ब्राउझर प्री इन्स्टॉल्ड म्हणजे आधीपासून इन्स्टॉल केलेला असतो। याचं उत्तर आहे मायक्रोसॉफ्ट एज, पर्याय क्रमांक 1। पुढील प्रश्न आहे ओपन असलेल्या टास्क विंडोची तुम्हाला फेरमांडणी करायची असेल तर यापैकी कोणता पर्याय तुम्ही वापराल। टास्क व्ह्यू बटन, पर्याय क्रमांक 2। सबमिट। नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप ऍड करण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल। नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप ऍड करण्यासाठी आपण प्लसला क्लिक करतो, पर्याय क्रमांक 3। सबमिट करा। 9वा प्रश्न आहे टास्क व्ह्यू वरील डेस्कटॉप फर्स्ट क्लोज करण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल। आपण इथे क्लोज वरती क्लिक करू शकतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे। आणि 10वा प्रश्न आहे तुम्हाला टास्क एका डेस्कटॉप वरून व्हर्च्युअल डेस्कटॉप 2 वर स्विच करायचं आहे, तुम्ही त्या टास्कला कुठे ड्रॅग कराल। तर आपण या दिशेला ड्रॅग करू, त्यासाठी पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे। सबमिट करा। SIM करा, एंड एक्झाम, कन्फर्म, ओके। कंप्लीशन टेस्ट ओपन करा, स्टार्ट करा। पहिला प्रश्न आहे कर्मचाऱ्यांबाबतच्या नोंदी ज्यामध्ये नावे, पत्ता आणि संबंधित वैयक्तिक माहिती यांचा समावेश होतो त्या नेहमी कोणत्या प्रकारच्या डेटा फाईल मध्ये जतन केल्या जातात। याचं उत्तर आहे डेटाबेस, पर्याय क्रमांक 4। इंटरनेट हे जगातील सर्वात मोठे नेटवर्क आहे, पर्याय क्रमांक 1। कोणत्या प्रकारच्या डेटा फाईल मध्ये वित्तीय अंदाजपत्रक तयार केले जाते, पर्याय क्रमांक 2 वर्कशीट।
मूळ फाईल खराब झाल्यास अथवा हरवल्यास परत येऊ शकणाऱ्या त्याच फाईलच्या दुसरा संच म्हणजे बॅकअप प्रोग्रामिंग होय. बरोबर. सबमिट करा. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 5 इथे संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 6 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.